सर आणि मॅडम आणि इथं सर्व सदस्य बसलेल्या सर्वांना माझा नमस्कार. हे आपलं आज आदर्श गाव आणि माझी जबाबदारी हे प्रशिक्षण 3 दिवसाचं JSWने हे कार्य केलेलं आहे. त्यात म्हणजे असं मॅडमने आणि सरांनी आपल्या 9 थिंग्स सांगितल्यात, 9 संकल्पना सांगितल्या. त्याच्यावर किती अनेक प्रकारचे अडचणी येणार, कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार, त्यांना मात करून कसं पुढं जायचं आणि आपलं गाव आदर्श कसं बनवायचं हे त्यांनी शिकवलं आपल्याला. आणि तेच आदर्श घेऊन आम्ही हे ध्येय एक प्रकारचं आहे हे समजून आम्ही हे करणार आणि प्रयत्न करणार आदर्श गाव बनवण्याचं. आहे मानसी नरेश घरात, शाबाद पंचायतीत पंचक्रोशीतली रहिवासी म्हणून आणि FSCRP म्हणून कार्यरत आहे. माझं नाव सुजाता म्हात्रे, मी शाबाद पंचायती आहे. मी पहिल्या प्रथम गणेश सर व संगीता टेमकर यांचं मी धन्यवाद करेन, आभार मानेन. त्याही मला इथे येण्याची संधी दिली. माई सरांबरोबर माझे 2 प्रशिक्षण झालेले आहेत. त्यांची ओळख आहे, पण मॅडमची माझी ओळख नव्हती. मॅडमचं प्रशिक्षण एवढं चांगलं झालं आहे, कमी याच्यात पण सुंदर असं लेक्चर दिलेलं आहे. मी पहिल्या प्रथम असं मी CRP असल्या कारणाने मी बचत गटाच्या पहिल्या मीटिंग घेणार, त्यांचे अरेंजमेंट करणार आणि नंतर मग घनकचऱ्याचं आणि नियोजन करणार. नंतर मी त्यांच्या कलेने कसं कचऱ्याचं नियोजन करायचं ते मी पहिल्या प्रथम करणार. हे बोलून माझे भाषण. नमस्कार, माझं नाव उर्मिला उपेंद्र पाटील. मी शाबाद पंचायतमधून CRP आलेले आहे. तर मी आता गावात गेल्या मी CRPचं काम करते. तर मी गावात गेल्यानंतर पहिलं बचत गटांची मीटिंग घेणार आहे. आमची उद्याच मीटिंग आहे बचत गटाची, ग्रामसंघाची आमची मीटिंग आहे उद्या. तर मी आता इथून हे 3 दिवस जे शिकलेले आहे मॅडमनी सरांनी खूप 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 मार्गदर्शन केलेलं आहे. खूप मी त्यांचा आभारी पण आहे आणि मला पण त्याच्यातनं शिकायला मिळालं. काय सरांनी सांगितलं, मॅडमनी काय सांगितलं, मला तर असं भरून आलं आहे की अजून आपल्याला शिकता येईल सरांकडून. आणि सरांची व्हिजिट पण शाबादला झालेली होती. तेव्हा पण मी सगळे महिला सर्व उठून गेलेल्या, सर तुम्ही मीटिंगला होता तेव्हा, पण मी शेवटपर्यंत तुमचं असं ऐकत होतं. तेव्हा सर पण बोलले बघा, आणि सरांनी मला तेव्हा शिकवलं आपल्याला कोणी दुसऱ्याने नमस्कार केला की आपण पण नमस्कार करायचं. तेव्हापासून मला ती सवय पडली. मला ती आता सवयच पडली. मला कोण समोरून आल्यानं बोलला नमस्कार किंवा जय श्रीराम, जय श्रीराम हात जोडून त्याला करते. पण आता मी आता उद्या आमच्या ग्रामसंघाची मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये मी जाऊन महिलांना पहिलं हेच सांगेन की आपल्या दाराजवळचा कचरा, माझ्या दाराजवळच कचरा आहे, ती कचरा पेटीचं मी काय करणार ते मी महिलांना पहिलं सांगणार आहे. माझ्यापासूनच मी सुरुवात करणार आहे. कचऱ्याचं काय करायचं काय नाही ते. आणि शक्यतो होईल तेवढं मी पंचायतमध्ये पण जाऊन सांगेल असं असं करायचं आहे. मी 2-3 वेळा पंचायतमध्ये स्वतः लिहून हे दिलेलं आहे काय माझ्या दाराजवळ कचरा आहे, त्याचा मला खूप त्रास होतो त्या कचऱ्याचा. तर आता मी परत जाऊन पाठलाग करून मी ती कचरा पेटी माझ्या दाराजवळ हटवणार आहे. एवढं मी काम करेन, बाकी काय मी सांगू शकत नाही. नमस्कार.